मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। पेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. सर्व तऱ्हेचे तणाव दूर करणारी हास्याची होळी साजरी करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, ग्रामीण शेती आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गावात आली आहे एक जपानी तरुणी. चला तर बघूया आपले गावकरी तिच्याबरोबर सोयरीक जुळवतायत का ती त्यांना सायोनारा म्हणते ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. मास्तरून मी काय म्हणतो, ही जपानी पाहुण्या कधी येणार आहेत? ओ सरपंचानो, केवढी घाई आहे तुम्हाला? वा जपान काही जवळ आहे काय? मग जयगडच्या खाडीत बसला आणि गणपती पुलाला उतारला. बसाडी पडली वाटेल तर बोलता. मागे बसा, मागे बसा. कळतंय त्यांना. बसा सगळ्यांनी शांत. इमानाने या. गोंधळ घालू नका. जपान जवळ आहे का मला सांगा? नाही ते. मग यायला वेळ लागतो. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सरकारी पाहुण्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगितले ते लक्षात आहे ना? त्या बाई आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी, आपल्या कोकणातल्या संस्कृतीविषयी सुद्धा विचारतील, शेतीविषयी विचारतील. तेव्हा त्यांना योग्य आणि पूरक अशी माहिती द्या. कळलं? मास्तरांनो, काय नाही तर जपानी बाईचा काय हा ना काम तर जरा लवकर आटपा. नाही माझ्या बारक्याक ताप इलो ना माका घरी जाऊचा. मास्तर, मी काय म्हणतो, यांच्या बारक्याला जर जपानला पाठवला तर म्हणजे त्याच्या तापावर अभ्यास होईल. म्हणजे तो वर्षाच्या 12 महिने त्याची शेगडी गरम का असते ती कळेल आपल्याला. थांबा एकदम. चिको चिको बिया काढीन मी, बिया काढीन. मास्तर काढा, काढांची याचाच. उगाच आपलं काहीतरी कशाला भांडताय मूर्ख कुठचे? अरे आपण सुशिक्षित आहोत की नाही सरपंच? नाही, मी सरपंच आहे. बरोबर. माझं म्हणणं काय आहे, आपण सुशिक्षित आहोत की नाही? आपण संस्कारी आहोत असं वागा. थोडं जड जाईल तुम्हाला पण वागा. नाही खरं. अरे जपान वरून पाहुण्या येत आहेत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, जपानची ही जी लोक असतात ही फार शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ असतात. मागे एकदा मी एक गोष्ट वाचली होती की एक जपानी माणूस, त्याच्याकडे खिशात सुई धागा घेऊन तो ट्रेनमधनं फिरायचा. का? कारण ट्रेनमधल्या ज्या सीट कव्हर्स असतात त्या जर फाटल्या असतील तर तो त्या शिवायचा. आपल्याकडच्या एका माणसाने त्याला विचारलं, बाबा तू असं का करतोस? तर त्यावर तो माणूस असं म्हणाला की ही माझ्या देशाची मालमत्ता आहे आणि हिची निगा राखणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कळलं? हो. नाहीतर आपले हे मोरे एसटीच्या सीटातले स्पंज काढतात ना, घरातल्या पोरांना पाठी पुसाय देतात. ओ सरपंचानो, काय तुम्ही लय मोठा म्हणजे काय? सुई धागा घेऊनच फिरताव का ना शिटा शिवायला? तुम्हाला माहितीये आपलं एसटी महामंडळ कातवाट येत आहे. का बरं? आपल्याकडे वस्तीला गाडी येते ना, हा ती टिंग टिंग करतात कंडक्टर बघा ती दोरी. हा माणूस चोरून आणतो आणि त्याच्या कपडे वाळत घालतो. भांडू नका. सांगा त्यांना. तिकडे मी काय बोललो नाही. शांत बसा, कोणी काय बोलू नका. आता त्या पाहुण्या कधी येतील काळजी घ्या जरा. शांतपणे त्यांच्याशी नीट वागायचं लक्षात ठेवा. चालत चालत. एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे व्हा. एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे व्हा. या 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 कोणीचिवा कोणीचिवा मागे मागे ये. どうしてかなかにこれさわ कुरिसावा न तो. I mean what was that the dance what आता काय सांगू?
स्वागत गीत त्यांचं घराण्याचं एक स्वागत गीत आहे वेलकम सॉन्ग. वेलकम त्यात त्यांची एक सुप्त इच्छा सुद्धा दडलेली आहे जी यांच्या पुढच्या 3 पिढ्यांना सुद्धा पूर्ण करता येणार नाही. मूर्ख कुठचे. वेलकम वी ऑल दिस ग्रामसभा वेलकम यू सीट 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 सरपंच त्यांना जमणार आहे का इथे पारावर टनकर उडी मारून बसायला? बसा इथे. मी आपल्या उडी मारून बसतो. सीट. बसा. आणि आता मी आपल्या गावच्या सरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या जपानी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. हा, धन्यवाद सरपंच. हा, या बसा. मी तुमची ओळख इंट्रोडक्शन आय विल इंट्रोडक्शन. बारक्यास मदर यमी बाई पम्या शिवलकर. कुरुसावा कुरसावा सावत्या माने. साऊथ चिकू बेटकर. प्रभाकर मोरे. कातील मोरे सांगा. कातील प्रभाकर मोरे. कातील. दिस इज हेड ऑफ आवर विलेज सरपंच. कनिचिवा हा, ती तिथे जी काही नाही तुम्ही बसा शांत. ती तिथे जी आहे दॅट गर्ल कोयल कोयंडे. अँड दिस इज शेंडेफळ निखिल बने. हा बिनच आहे ती. असलं काही बोलू नका, शांत बसा. हा. And you मी मास्टर. आय एम टीचर. master. मास्टर. मुशी. मुशी नाही पापलेट पापलेट नाही त्याच्यापेक्षा मांदिली लय भारी आहो. एवढी जास्त एका घासातच डायरेक्ट. मांदिली नाही रावस भारी लागतो. रावस पण नाही, बांगडा एक नंबर. अरे काय सांगताय कोलंबी खा, नो काटा. खेकड्याचं रस्सो नाकातून पाणी येईपर्यंत एकदम कडम कुडूम नाही मग तिसऱ्याचा कालवण काय वाईट आहे? तिसऱ्या मी काय बोलतोय सुको बोंबील खा, मच्छी खराबच होणार नाही. झालं भाऊच्या धक्क्यावर तुमच्या मेंदूचे वाटे लावून झाले. मूर्खांनो, मुशी म्हणजे त्या काही माशाविषयी नाही बोलत आहेत. नाही मुशी म्हणजे जपानी भाषेत नमस्कार. आम्हाला काय वाटतं की तुम्हाला कुठला मासा आवडतो म्हणून आपलं पापलेट चांगलं म्हणून सांगितलं. ह्याला करी मासेन कोक त्यांकी गाई किरी the weather is good. Very beautiful village. I must say, very beautiful. कानात हुळहुळला पण काय बोलली कळलं ना. सांगतो. तुम्ही एकटंच मजा घेताय, लवकर सांगा की. सांगू दे मला सावत्या. ती म्हणाली वेदर म्हणजे वातावरण छान आहे आणि विलेज म्हणजे आपलं गाव सुद्धा सुंदर आहे. हिकारी मॅडम आम्ही साकुरा हिकारी. हा साकुरा हिकारी मॅडम नाव आहे हा त्यांचं नाव आहे साकुरा हिकारी. मी सांगायचं वा मस्त नाव मस्त आहे. Can we begin? I mean the questions. Before I begin, I want you to ask me if you have any questions about my country, Japan, about our agriculture. If you have any questions, ask. त्या म्हणतायत की तुम्हाला जर जपान मधल्या ऍग्रिकल्चर विषयी, तिथल्या शेतीविषयी, तिथल्या संस्कृतीविषयी जर काही विचारायचं असेल तर विचारा, किंवा तुम्हाला तुमच्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर ते विचारा. शेतीचं आहे ना, मग मला विचारायचं. हा विचारा. Ask. माझी शेती आहे इथं, ऊसाची शेती आहे. तर आमच्याकडे काय रानडुकरांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे हो त्यो. ते रानडुकर कुस्ती ती लय नुकसान करतात. त्यांचं काय वाटत नाही हो. त्यांना काय एक दगड हाणलं जाते त्यांची. बरोबर. पण गावातली बिनी डुकरं आहेत की नाही, तुम्हाला सांगतो एवढा ऊस झोपून ठेवते ती. सावते मागे हो. नाही आता मागे हो. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी मागे हो. मेन विचार तुमच्याकडे पण झोपावते ती काय? मागे हो. विचारूनच दे ना मला. नाही कोणता वगैरे मासेन. I don't know so much of बघा म्हणते ते Marathi. झोपावते ती ऊस म्हणून म्हणते ते तर त्या तुझ्या वडिलांनी झोपवला होता असा ऊस? त्या म्हणतायत त्यांना मराठी येत नाहीये इतकं. तुम्ही असं विचारू नका. मी विचारतो त्यांना. ऊस दाडकं ऊस. नाही नो दिस झिरो इम्पॉर्टन्स इग्नोर.
समस्या नाहीच वात्रटपणा इग्नोर कोणाला काही वेगळं महत्वाचं विचारायचं असेल तर विचारा मला विचारायचं आहे. विचारतो जपानवरनं जपानी तेल आणलं वय मुलगी हाती नाही मुलगी तर होत तसं ना व तर तेल गुडघ्याला लावलं ना गुडघ्याला तेल लावलं ना की माणूस असा घोड्यासारखा पलतो. उगाच काहीतरी बोलू नका मोऱ्यानो काय फालतू रे चिडले सरपंच एक्सक्यूज मी आय एम द सरपंच इंग्लिश बापरे आस्क यू You want me to ask you the questions? आस्क यू Arigato. Okay, I want to know about the Holi. Holi festival, the auspicious occasion, Holi. काय बोलतात होळी ऐकलं की नाही सगळ्यांनी अरे शिमग्याचा विचारतायत हा. मी सांगू त्याला शिमगा सांग. पाहिनू तुम्हाला सांगू शिमगा म्हणजे कोकणातला लय मोठा सण आहे मज शिमग्यात अख्खा गाव बोलावतो आणि एका आंब्याची अशी पूजा केली जाते तर आंबा माड म्हणून असा तोडला जातो आणि नाचवत नाचवत माड घेऊन जातात त्याच्यानंतर असा होम लागतो आणि त्या होमाभोवतीनं अशी पालखी फिरत असते आणि तुम्हाला सांगता त्या पालखीच्या मागनं नवीन लग्न केलेले नवरदेव असतात ना तसं 5 राऊंड मारतात आणि होमात नारळ टाकतात पद्धत आहे तशी आमच्याकडं. त्याच्यानंतर पालखी जाते सानेवर मग सानेवरनं ती प्रत्येक वाडी घेत घरा फिरते ती तिच्या मागणं खेळलं जातात संकसूर बोलतो वाडीत ना लय मजा असते माहितीये. रात्रीला नाटक पण असतं नमन असतं दशावतारी नाटक पण ठेवतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर मेन कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पालखी येते देवला समोर आणि देवला समोरच्या त्या मैदानात पालखी अशी दणक्यात नाचवली जाते की नाही असा लाल मातीचा धुरला उडतो आणि तुला सांगू खास ना चाकरमानी मुंबईत शिमग्यासाठी गावात येतात तेव्हा गावातल्या माणसांना वाडीतल्या माणसांना लय भारी वाटतो सगळे खुश होतात असे सगळे एकत्र येतात शिमग्यात ही ताकद आहे आमची शिमग्याची माहितीये का आणि तुम्हाला सांगतो शिमग्यात ते पालखीच्या मागणं ना घरपट्टी पाणीपट्टीवाले पण फिरतात But you say very beautiful, but I do not understand Marathi. नाही झोपवलाय उस त्यांनी शांत बस हे बघा यांनी ही दिस बने टेल एव्हरीथिंग करेक्ट बट द होळी इज लॉर्ड कृष्णा फेस्टिवल Hi. It is a color festival. Everybody colorful. This Holi is scientific too. This is a Shekoti bonfire. You. Moti bonfire. Big bonfire. Yeah. Because winter going, summer coming. Good. Winter's last Holi. Yes. And then spring harvesting. Summer harvesting. It start and the agriculture start in spring. Wow, very nice information. Arigato, thank you. Thank you. You want to know anything else? I want to listen to a holy song. होळीचं गाणं ऐकायचं म्हणताय अरे हुरा आणि आमच्या एम.ए. चोबाचा सोन्याचा तुरा रे अतिशय कलरफुल कॉम्बिनेशन आणि कॉन्व्हर्सेशन होत आहे मस्त मजा आली प्रसाद दा मजा आली मला एक कॉम्बिनेशन फार आवडलं या जॅपनीज बाईचं आणि ग्रामसभेचं युनिक कॉन्सेप्ट होती आणि ती फार रंजक पद्धतीने सादर केलीत तुम्ही सगळ्यांनीच आणि माझी विनंती आहे संकल्पना ज्यांची जे लोक सुचवतात त्यांना की इतकी माणसं येत आहेत या गावात एखाद दिवशी डॉक्टरलाही बोलवा त्या रसिकाचं काहीतरी मिटवा एकदा ते पोराचं
बाकी शेवटचं गाणं आणि डान्स पण रंजक, मजा आली, खूप मजा आली. सोनाली ताई. मित्र हो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मी स्वतः मुलगी आहे, त्यामुळे स्टेजवर जेव्हा मुली असतात तेव्हा प्रेमाने लक्ष त्यांच्याकडे जास्त जातं की कुणाची काय फॅशन आणि कशा नाचतायत. पण आज तुमचा जो होळीचा डान्स झाला, मी एकदाही या बाजूला पाहिलं नाही. आमची नजर खिळून होती. अप्रतिम नाचलात तुम्ही सगळेजण. तो जो ठेका होता असा भिनलाय तुम्हा सगळ्यांमध्ये. फार मजा आली. त्यामुळे हा जो आजचा ग्रामसभेचा गुच्छ होता तो आम्हाला खूप आवडला. लवली फार छान. लवली. सायोनारा. मंडळी, चौघुलेंचा मुलगा खांडेकर आणि खांडेकरांचे वडील चौघुले असे दोघेही आलेत सिनेमा बघायला. चला तर बघूया या सिनेमात काय नाट्य रंगता येते. या हळू 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 बाबा, हळू 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 बाबा. बाबा खाली बघा, खाली बघा, खाली इथे खाली बघा बाबा. सावकाश सावकाश. मेरा बेटा लेके आया रे, पिक्चर दिखा नको. ऐका पशा, खूप बरं वाटतंय रे. पशा इथेच कराल. खुर्च्या तिथे चालू होतं, इथेच कराल असं. घरूनच ठरवून येतं ना काय इथे येऊन इम्प्रोवाइज करायचं ते. पशा अनेक वर्षांनी बघतोय रे पिक्चर. तुला सांगतो, लहानपणी माझ्या बाबांनी दाखवला होता एवढूसा चेतन. बाबा छोटा चेतन होता तो. छोटा चेतन. आणि तो तुमच्या बाबांनी तुम्हाला नाही, तुम्ही मला दाखवायला घेऊन गेला होता. मला लक्षात नाही काहीतरी आहे. चला या सावकाश सावकाश. मेरा बेटा लेके आया रे. हा पहिल्यांदी घेऊन आलाय पिक्चर बघायला. बाबा मान्य आहे, तुम्ही एक्साइट बसा. आपली सीट. हा मला माहिती आहे, इथे बसा. बाबा समीर चौगुले. नाही ओळखत कोण, थांबा. मला माहिती आहे तुम्ही एक्साइट झाला. जरा कंट्रोल मध्ये. मला माहिती आहे खुशी होते बाबा तुम्हाला. नाही रे, खुशी कसली, वाईट वाटतंय मला. मुली तुझ्या बरोबर यायला तयार होत नाही म्हणून अवेलेबल कोण आहे तर बापाला घेऊन आला. चल रे, एक पण मुलगी तुझ्या बरोबर पिक्चर बघायला यायला तयार होत नाही रे. अरे मी होतो ना तुझा एवढा तरुण, त्यावेळेला 12 ते 3 एका मुली बरोबर जायचो. 3 ते 6 दुसऱ्या मुली बरोबर जायचो. 6 ते 9 परत पहिल्या मुली बरोबर जायचो बघायला. का पिक्चर नको बघायला? किती पकवाल बाबा. असं दिवसात ना अशा 2-2, 3-3 मुली. आई मला सांगायची त्या चाळीत आपण VCR लावून ते पिक्चर बघायचो ना, तिथे पण तुम्हाला घ्यायचे नाहीत, बंदी होती तुमच्यावर. कॉन्ट्रीब्युशन द्यायचं नाही तुम्ही म्हणून. स्वप्न बघायला काय हरकत आहे आपल्याला, मला सांग बघू. मध्यमवर्गीय माणसं कैसा आहे रे? कशाला समीर चौगुले. अरे आपण मध्यमवर्गीय माणसं, आपण स्वप्नच बघणार. तू नाही का त्या दिवशी स्वप्न बघत होतास, केवढा भिजला होता बाबा. अरे धबधब्याखाली नाही का तू मंदाकिनी बरोबर नाहत होता, आंघोळ करत होतास. मी उठवलो तेव्हा सगळं भिजला होतास. भिजला होता म्हणजे तुम्ही उठवत ना अख्खी बादलीभर पाणी ओतलं म्हणून भिजलो होतो ते. अरे आता शांत बसा जरा, आरामात. पिक्चर सुरू झालेला नाहीये. झाला. हा क्या भाई बहन क्या? एक्सक्यूज मी. आय एम सॉरी. तुम्हाला काय करायचंय? भाई बहन का करू? ऐसा नहीं, तुम भाई बहन क्या पूछा, बाद में कैसा है, नंतर ते नाही म्हणतात रेड हँड पकडल्यावर अरे माझी बहीण होती असं म्हणतात. अनेक वेळेला झालेलं आहे. पोलीस आहात तुम्ही? नाही, पोलीस मला नाही काय, आहे. शांत बसा ना. गर्लफ्रेंड क्या? हो, तुम्हाला काय करायचंय? तुमचं काम करा ना, पिक्चर बघा ना. नहीं पटाया कैसे, ऐसा पूछ रहा है. ये देख, इसको कोई पटता ही नहीं है. ओ चिचा, अरे चुप बैठो ना. क्या लगा है, पटर पटर आए तब से चाव चाव कर रहे, देखन दो ना. सॉरी. सद्गृहस्थो, मी आपल्याशी बोलतोय का? मी आपल्या समोर संवाद साधतोय का? मी ह्यांच्याशी बोलतोय, कृपया मला बोलू द्यावे. आणि काय म्हणालात मला? चिचा. चिच्चा. मी झाडावर उलटा लटकत असतो का? माझा हात चाटल्यावर लोक
असं करतायत का बाबा. हं? माझ्या बसून चटणी बनते चटणी अरे आणि ती ह्या पाणीपुरीत वापरतात ऐका ना बाबा चिच्चा हाँ? चिच्चा आहे मी. बाबा मी अरे नहीं चिच्चा आहे का अरे हमारे में कैसी अब्बू का भाई रहता है ना उनको बोलते ना चिचा उस लिहाज से बोल रहा मैं क्या है सॉरी देखो शाने देखो उधर आय एम सो सॉरी अटॅक करेल बसा बसा बघा हे पशा हे जवळ आलं आपल्या बसलं बघ बाजूला भाई साहब बरं आहे रे माचिस है क्या माचिस होती तो पूरी दुनिया को आग लगा देता. पिक्चर सुरू झालं बघा पिक्चर सुरू झालाय पशा हा बरं झालं आपल्या बाजूला बसला ते का रे इंटरव्हलला गेलो आणि अचानक अंधार झाला ना हा. टक्कल चमकेल लागून पण दिसेल आपल्याला हा इकडेच बसलाय ते इधर रेडियम लगा के बैठो ना जरा अरे हमारा सीट आया अरे भाई तेरे बुड्ढे को समझा मेरा दिमाग घूम गया ना मैं किसी की बात की नहीं सुनता फिर हाँ आई एम सॉरी वो ये जरा एंटीक है इसलिए बाकी अरे एंटिक पीस है तो म्यूजियम में रखना और थिएटर में लेके काय को आया क्या? हाकिम के पास ले जा बावले चाले कर रहा वो अरे बावले चाले किया इसलिए ये आया इधर कपा असा ना हे वो एंटीक और म्युझियम वाला अच्छा था बहुत अच्छा M13 प्रसाद खांडेकर हा 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 प्रसाद खांडेकर मी त्याचा बाप समीर चौगुले प्रसाद खांडेकरांचा बाप समीर चौगुले. नाही ते पहिल्या स्किट पासून लॉजिक राहिलंच आहे ते सापडतच नाहीये पण तरी पण प्रसाद ऐक खांडेकरांचा ना बाप पॉपकॉर्न वाला आहेस ना हा पॉपकॉर्न त्याने गप्पच ना कशाला एवढ्या डिटेल मध्ये जातोयस पैसे हा एक हे काय काय मेकअप काढ जा पुढे एंट्री नाही परत जा प्रोडक्शनची काम कैसा है बाकी अच्छा सुनो इधर आओ जरा ये देखो ये क्या किया रे आपको मारा नहीं है आपको मारा ये ऐसा भूंजता है कि ऐसा देख रहा था टप्पी पड़ते आता है क्या ऐसा ऐसा देख रहा था हाँ? तेरे को काय को मारा अरे इसको मार नहीं सकता इसलिए तेरे को मारा उम्र का लिहाज कर रहा मैं तेरे को ऐसी दूंगा ना मेरे बच्चे का गायको मारते पकड़ रहे मारते मेरे बच्चे को मेरा बच्चा मारता है और मीच बच्चा आहे तुमचा काय करताय बाबा आय एम सॉरी हाथ लगा मेरे बच्चे को तेरे बुढ़े को समझा फूक मारूंगा ना तो उड़ जाएगा आई ने मारूंगा बाबा ओ बाबा आहेत माझे थांबा ओ थांबा ना तुम्ही काय करताय की मस्ती है इसमें हे घ्या ना बसा ना श्याम कंट्रोल. गप्पा बसा ना तुम्ही नको ना नडू त्याला त्याचा आकार बघ तुझा आकार बघ नको नडू मग मी कुठे नडतो तुम्ही नडताय पशा पशा पिक्चर कुठला आहे रे हा पिक्चर कुठला आहे पठाण आहे बाबा पठाण पठाण आहे बाबा बाबा महाराष्ट्री नाही पठाण गप्पा बसा ना जरा शांत बसा ना मारलं एक तर त्याने मला तुमच्यामुळे हिंदी पिक्चर आहे का हा. मारामारी आहे का रे मारामारी आहे बघा बघा पिक्चर बघा कळेल तुम्हाला भाई साहब पशा ये रास्ता कहाँ जाता है सभी रास्ते मीरा रोड की ओर जाते हैं. निखिल चेतना अभी नहीं निखिल हा ओरिजिनल शाहरुख खान आहे हा वेगळा वाटतोय हा जरा हे पशा प्राण कधी येणार प्राण प्राण काय या फिल्म मध्ये येतील बाबा अरे प्राण पठाण काय करतो ते जंजीर पिक्चर होता ना तो सुंदर करतो प्राण नाही आहे प्राण नाहीये या फिल्म प्राण नाही आहे का हा मग तो हा आहे का रे दरोडेखोराचा रोल कोण करत आहे सुनील दा बिरजू मैं माँ को मत मारो बिरजू बाबा मुळात ही फिल्म ना दरोडेखोरांच्या आयुष्यावर नाहीये बरं नाही त्यामुळे आहे. शांत बसा अच्छा त्याच्यावर नाही आहे का बरं मग कुलभूषण खरबंदा वगैरे कधी येणार आहे अरे हो तो कसा येईल तो शाकाल आपल्या बाजूला बसला आहे मेरे पास मत देखो मैं तुम्हें मारूंगा मेरे यहाँ मत देखो मैं तुम्हारा टकला फोड़ दूंगा आई एम सॉरी ए बुरी गत के बुढ़े अरे फिल्म देखना कौन कौन है कौन कौन नहीं समझेगा ना तेकू या सिर्फ चाव आय एम सॉरी तो खरोखर मारतो लागतं ते सॉरी
ले लो अच्छा कोई बात नहीं. अरे मेरा मेरा कोल्ड ड्रिंक ले लिया इसने. अरे तो तुमको पता है ये कैसा, तो उधर रखो ना यार. अरे मेरे ऊपर काय को चिल्ला रहा तू. ऐसा भर के बुक्का डालूंगा ना फुगे की तरह फट जाएगा फूप से. मला सांगितलं होतं पिक्चरला नाही तो शांत बसा करून, नका फालतूगिरी करू. पोरगा ओरडता है हमको. चुकलो रे बाबा, असं वागशील माझ्याशी. शांत बसा. मला नको रे, नको मला ओरडू नकोस रे. मला वृद्धाश्रमात ठेवू नको. मला नाही जायचं वृद्धाश्रमात नाही जायचं रे. रो देखता क्या मारेगा रे. कैसा करताय रे. मला बाबा, वृद्धाश्रमात नाही जायचंय. बाबा त्याच्या नादी नका, तो मला मारतोय पटापट. मी ऐका ना. अरे बुड्ढे, वृद्धाश्रमात नका टाकू मला. अरे तेरे में इतने कीड़े ना, तेरे को आश्रम में नहीं तेरे को गटर में डालने को होना, और ऊपर से फर्शी डाल के सीमेंट बिमेंट लगा के पैक कर देने को होना अंदर. तेरे को देख फिल्म देख. झालं, घेतली लायकी काढून. शांत बसा ना मग. पशा मधुबाला कधी येणार. बाबा तुम्हाला कळतं का, तुम्ही तुमच्या काळातले सगळे हिरो हिरोईन तिथे शोधताय. आत्ताच्या काळातले वेगळे आहेत. आत्ताच्या काळातले माहिती आहेत मला. सनी लिओनी ते कधी येणार आहे मला सांग. सनी लिओनी, जॅकनिल फर्नांडिस, काय ती जॅकनोल फर्नांडिस ती कधी येणार आहे. आणि कियारा अडवाणी ती कधी येणार आहे मला सांग. बाबा सनी लिओनी वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला. मला सगळं- एक्सक्यूज मी, आजोबा तुम्ही खूप चौचाल आहात हा. तेरे भाई को बोल. तुम्हारा क्या चल रहा है मेरे को मालूम है. कबू शाम देख रहा है. बाबा, शांत पडे हम शांत. मारेगा खींच के. बोला ना त्यांना. बाबा शांत बसा. बाबा तुम्ही बघा, तुम्हाला फाईट. हो, बाबा आहे. थांबा ना. फायटिंग आवडते ना. फायटिंग सुरू झाली Fighting बघा. हो मारे, fighting हाँ. लगा. मारा ये है, इसका मजा है भाई. वारा वारा कमाल. VFX केलेत बाबा त्यांनी. बाबा 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 काय करतो. बच्चों की किराए रूम रहती ना, रोने की रूम, उधर लेके जाता. ए, नाही पशा एक मिनिट. 3 तासांनी नको, एका महिन्याने सोडा. ए, पशा, अरे, पशा, काय झालं? क्या बात है, जोरदार टाळ्या. हा अँटिक प्रेक्षक मला जाम आवडला. मस्त एंटरटेनिंग परफॉर्मन्स. प्रसाद दा काय म्हणाल. मी जर या थिएटरमध्ये असतो तर मी इकडचं जे तुमचं जे स्क्रीन आहे तिकडे पाठ करून आत्ता मी जसा बसलोय तसा मी हा पिक्चर बघत बसलो. वा दादा. आहा. कारण तो जो तुमच्या तोंडून पठाण असं आलं, पण मला तो पठाणपेक्षा गावठाण वाटला. वा दादा. एक तर हिरोचा जो आवाज होता तो त्यामुळे, आणि हिरोचे जे डायलॉग होते, इधर से चारों रस्ते मीरा रोड जाते. असं कुठला पठाण आहे हा, कुठला पठाण आहे. मागे पण 2दा फिल्मचं स्किट झालं. त्या दोन्ही वेळेला बनेचा सेम रोल होता, म्हणजे कोणाला तरी कोपऱ्यात घेऊन. तर हे काय करिअर आहे नवीन म्हणजे. एनिवे, तुमच्या दोघांचे अतरंगीपणा आणि हा बहारदार असतो कायम. श्याम्या, तू त्यांच्या बरोबरीने आज तिथे बसून सुद्धा उभा राहिलास याचं मला खूप कौतुक वाटतं श्याम्या. वंडरफुल, मजा आली. मंडळी, बाप आणि मुलगा यांच्यामध्ये जनरेशन गॅप हा असतोच. पण हा जनरेशन गॅप मिटवायला त्यांच्या आयुष्यात जर ती आली तर. चला तर बघूया ही ती नेमकी कोण आहे ते. हे बघायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. जरा जास्त झाली नाही थोडं. थोडं सावकाश उघड. हे इथं इथे हा. या सावकाश सावकाश. चल रे, हा चल येतो. चल. ए पृथ्वी इकडे. ए तुझं घर आहे ना. मी तुला इथं सोडायला आलोय, तू कुठे निघाला.
सुचत नाही माझ्याच घरामध्ये मी तुला सोडून चाललो होतो मोरे. अरे, चल येतो चल. मी काय म्हणतो ऐक खूप जास्त झाले आपण. हा मोरे. बायकोच्या समोर जाऊ नको, मारेल तुला ती. अरे मोरे मोरे टेन्शन घेऊ नको. नाही तुला मी बायको नाही येणार आहे घरी. बायको नाही म्हणून मी पियालो ना. तुला माहिती आहे मी बायको. हा इथं खिसा. तुला माहिती आहे मी बायकोला घाबरतो. हो कोणाला सांगू नको मी पियालेलो आहे. तूच सांगतोय सारखा. बायको माहिती केली ना रे माझी. मस्त. मुलगा त्यांना मित्र सोबत फिरायला हो, very म्हणून मी आज दारू प्यालो. नाही तर मी नाही पितो दारू मोरे. बरं मी येतो काय, माझी बायको वाट बघत असेल. चालेल. बोंबील तल्ला नाहीत म्हणजे. चालेल चालेल. तू लपून राम. हा, चल येऊ हा. मग मी. ऐक मोरे हो सांभाळून जा. हा मी सांभाळून. हा. अरे मी दारू पिऊन जेव्हा जातो ना तेव्हा व्यवस्थित चालतो. ज्या दिवशी दारू पित नाही तेव्हा मी पडत जातो का नाही. I love you. I love you. चल ओके. चल, bye. बाय. सोडशील तेव्हा जाईल. जा मोरे. ओके बाय. चल मोरे. चल बाय. I love you. आय लव्ह यू टू. मोरे when you come in the bar you bloody on the bar. चल जाऊ दे, चल मरू दे. मला काय मला काय घेणं देणंच नाही याच्याशी. बस अरे भाई, चालेल लवकर अरे ओंकार, पट चल. अरे किती झाले रे? 49 झाले होते. 50 हे तीन. अरे यार नाही रे ओंकार रे. हे ओंकार, अरे गोळाला काठी टाकून खातो का? चालायला लागलं. अरे लिफ्टने येतो तर तू चालत चालत का घेऊन आला? लिफ्टने नॉर्मल लोक येतात. आपण चल ते ठीक आहे. घराची चावी दे, दरवाजा खोलून देतो. काय रे आपण टाईट आहे तुला असं वाटतं? कोण बोललो? तू बोलला आता की मला चावी दे मी उघडून देतो दरवाजा. काय बोलला? आपण टाईट नाही आहे. आपण चावी काढणार. चावी का? चावी का? आपण चावी कुठे आहे रे? अरे माझ्याकडे नाही. इथे मागच्या खिशात येडे ह्याच्यात कुठे हात टाकतोय? मी नाही सोडली चावी. चल ये कुठे? घरी ये. काय? अरे घरी ये. आपण 2-2 पे आपला खंबा आपण कंप्लीट मारू. आपल्या ग्रुपचा हे उसूल आहे खंबा. अरे बापरे. उसूल आहे. मी नाही येणार घरी. अरे चाल ना. अरे तुझे पप्पा असतात घरी. मी अरे येडा आहे का? पप्पा नाही घरी. नको. अरे पप्पा असताय मी असं ये इकडे. पप्पा असताना आपण असे जाऊ काय घरी त्यांच्या समोर? मी असं आहे पप्पांसमोर. अरे तुझा भरोसा नाही भाई. तुझा असेल असं घरी. तुझं चल ना. बाईक आणले घरी जायचं. येडे बाईकनी जाऊ नको घरी. नाही बाईक तुझ्या घराखाली लावली. ऑटोने जाईन मी. हा जा मजा. तुझा घरी या. पप्पांना घाबरतोय येड्या. मी घाबरतो. उतरून कशाला जातोय? लिफ्टनी जा ना आता. हो रे लिफ्टने जातो. येडा गोळा नको. झालं उभेर. दरवाजा. आजपासून मी तुला दर म्हणणार. दर लचिकी. चांगलंय बने. लचिकी हा चांगलाय. लचिकी. बापरे. अरे बापरे. अरे बाबा. अरे बाय का मजा. काय झालं बाबा?
ओंक्या हा. अरे ओंक्या अरे तू घरी येस तुम्ही पण घरी आहे अरे मी घरी आहे. तुम्ही घरी आहे मग मी निघतो ए नाही ओंक्या बस ओंक्या ए बस बस काय बस. बाबा? ए बाप कोण आहे तुम्ही बाबा काय बसतो चल मी निघतो चल अरे बाबा थांबा तुम्ही कुठे निघताय अरे. तुम्ही थांबा थांबा अरे आउटस्टँडिंग थांबा अरे ओंक्या बसलास हा. बाबा तुम्ही तर इथे होतात ना कॉर्नर फन्सला होतात ना तुम्ही मला कोण केलेला कॉन्फरन्सला गेलेलो ना मी हा आणि मग संपली सगळे बोलले अरे संपली चला प्यायला बसू मी नाही प्यालो मग मी नाही प्यालो मी त्यांना बोललो अरे बाबा माझ्या संस्कारातच नाही बसत हे मी एक ससुनिष्ठ माणूस आहे तर मला दारू नाही आवडत मी माझ्या घरी जातो 2 चिकनचे तुकडे मी तोडले ओंक्या आणि मग मी बोललो चला आता घरी जाऊया मग मी घरी आलो हा तू पण ओंक्या ट्रकिंगला जाणार होता असणार रे ट्रकिंगला नाही बाबा ट्रकिंग नाही ते ह्याला होतो मी गेलेलो ह्याला गेलो होतो मी पण तिकडे वर गेलो आणि असा पाऊस पडला मग सगळ्यांचा मूड झाला मग सगळ्यांनी असं असं करून असं केलं आणि मग मी म्हटलो मी नाही पिणार मला पिणार बाबा मी नाही पिणार मी नाही आपल्यावर संस्कार आहे आपल्याला बटाटा चपातीची भाजी खायची घरी जाऊन मी घरी आलो ओंक्या मार्च मध्ये पाऊस कसा पडतो पाऊस तर जुनून ऑगस्टला पडतो की नाही तर मार्च मध्ये कसा पडतो सांग मला मला बरोबर आहे बाबा पाऊस 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 जुनून ऑगस्ट मध्येच पडतो पण मला असं लक्षात आलं बाबा की रात्रीचे 12:30-1-1:30 वाजता आपल्याला काही जुनून ऑगस्ट बोलताच येणार नाही मग मी म्हटलं मार्च हे चालेल मला हेच बाबा आता आपण झोपूया ए बस रे इकडे ये बस आपण एकदम स्पशुस्वर माणसं सगळी अख्खे कुटुंबात सगळे स्पशुस्वर बोलणारे आहेत तू बोल स्पशुस्वर स्पशोच्चार बोल स्पशुस्वर स्पशोच्चार स्पशोच्चार काय शब्द आहे? ओके तुला स्पशुस्वर बोलता येत नाहीये दारू पिऊन आलायस का काय विचारतो एक बाप म्हणून मी दारू पिऊन आलायस का तू बाबा एक खरं सांगू का बोल तुम्हाला पण स्पशोच्चार बोलता येत नाहीये तुम्ही पण दारू पिऊन आलायत काय बाबा तुम्ही पण दारू पिऊन आलाय बाबा तुम्ही पण दारू पिऊन आलेला आहे बाबा मला माफ करू क्या माझा बाप बेवडा आहे मला माफ करू क्या मला माफ कर आज एक बाप म्हणून मला माफ कर ए बाबा मी रोज नाही पित रे ओंक्या अजू आहे नो वाजू आहे नो ओंक्या मला ताण आहे रे ओंक्या मला ताण मला टेन्शन आहे मला जबाबदाऱ्या आहेत काय ए गदडे मला बोलतो तू का दारू प्यायलास ओंक्या रडू नको बाबा
ए बेटा रडू नको. मला तुमचं खूप टेन्शन येतं बाबा. मला सांग. तुमचं एवढं वय वाढत चाललंय बाबा. माझ्या लग्नाआधी तुम्ही कसा केलात तर मला कसं होणार बाबा. नको रडू बाळा, नको रडू. मला पण याचं टेन्शन असतं बाळा. म्हणून तुम्ही पण दारू पिता ना. आपण माझं लग्न लवकरात लवकर लावून चालेल टाकू. चालेल. आपण तुझं लग्न लवकरात लवकर लावू. पण त्याच्या आधी तू मला वचन दे. दिलं बाबा. अरे ऐक ना रे, मला वचन दे की याच्या पुढे तू दारू पिणार नाहीस. मला मध संकटात टाकलेला आहे. मला नाही माहिती, मला वचन दे. बाप म्हणून काय मागितलंय मी? दे वचन. प्रॉमिस बाबा. माय गुड बॉय. बाबा 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 पण मला पण तुम्ही वचन द्या. ऐका. दिलं, चल दिलं. माझी वचन आहे का? बोल. तुम्ही दारू पासून आज पिणार नाही. अरे बाप रे. मी पडेन लवकर. दिलं दिलं वचन दिलं. उद्यापासून आपण दारूला हातही लावायचा नाहीये. नाही सोडू नका, हात सोडू नका. ये इथे बस. हा, हा, हा. फक्त ओंके यार, आता आपण उद्यापासून दारू पिणार नाहीये ना. हम्म. तर एक वन फॉर द रोड ठेवली होती, तर ती मी संपवू का रे बेटा तुझ्या परवानगीने? ह्याला काय अर्थ आहे? सॉरी बेटा, पण मला संपवावी लागेल. ठीक आहे, आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पारा. मी माझी जबाबदारी पार पाडतो. चिडताय का जरा? मला काय माझी आहे. म्हणजे बापाच्या मांडीला मांडीला लावून तू दारू पितोस? बाबा माझं स्वप्न होतं कधीतरी बाबांबरोबर राहावं पाहिजे. चालेल चालेल. आजचा फक्त एक दिवस मी तुझं हे स्वप्न पूर्ण करणार आहे. वन अँड द लास्ट. हा, खायला आण ना काहीतरी. काय तुम्ही तुम्हाला माहिती आहे मम्मी कुठे कुठे काय काय ठेवते. तुझी आई आहे ना, शेजवानची चकली फ्रीज मध्ये प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून ठेवते. मी आणू आणू. हे घे, माझा पण भरा. हा 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 ग्लास पण आणा. मी बुटच नाही काढले. हो गया. अरे तुझी आई फ्रीज मध्ये बसली आहे. बाबा चकली ठेवता ठेवता फ्रीज मध्येच राहिली की काय? बाबा काय रे ओंके? बाबा बंद करू फ्रीज? बंद करा. आई फ्रीज मधून बाहेर चालत आली. आई चालत आली. बाबा आईच्या हातात काय आहे का जरा बघा मागे. आईच्या हातात तुम्हाला काय वाटतं बाबा, आपण पळू शकू? तुला माहिती आहे आपण काय करू शकतो? काय करू शकतो? कुठेतरी म्हणलेलं आहे, दिवीत वशिता प्रसिद्धी तिथे माझे जुळती कर दोन्ही. नाही कळलं बाबा. चुकलो. क्या बात है. बाप लेकाचं अतिशय निखळ निर्मळ असं संभाषण आहे. मला फार आवडलंय. वा वा. बघा हा सरसे काय म्हणतात सोनाली ताई. सगळ्यात सुरुवात जेव्हा झाली ना, तेव्हा तुम्ही दोघं जण आलात आणि प्रभाकरनी तुला आणून सोडलं घरी. तर प्रभाकरमध्ये एक असा सरावलेला दारुडा होता. तो फार मोहक होता की म्हणजे तो असा अतिशय सुसंस्कृत, रोज बसणारा आणि स्वतःला नीट कंट्रोल करणारा असा एक व्यसनी माणूस. अप्रतिम वाटला तो. फक्त सोडायला आला होता तुला आणि मजाच आली तुम्हाला दोघांना बघताना. व्हेरी नाईस. फार छान झालं. आणि याच बरोबर वेळ झाली आहे
निरोपाची, पण उद्याच्या भागात ठरणार आहेत सोनेरी क्षणाचे मानकरी. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग. बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. नीरस आयुष्यात हास्याची धुळवड साजरी करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. विनोदाचे रंग उधळणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांचा कलरफुल कौतुक करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. सुंदर, प्रतिभा संपन्न आणि अष्टपैलू सोनाली कुलकर्णी, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, लग्नात सगळ्यात महत्वाचा असतो नवरदेव, पण त्याचा हा मान हिरावून घेणारं लग्नात दुसरंच कोणी आलं तर? चला तर बघूया काय होतंय ते. हे दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी वऱ्हाडी. मग अरे तुझे लग्न म्हटल्यावर यावं लागेल ना. अरे बाप होते बा तुझे लग्न. लाजली पोरगी. सेलिब्रिटी श्याम सुंदर राजपूत. श्याम राजपूत आले. श्याम राजपूत. अगो बाई, हे तुम्ही ते हास्य जत्रेतले कॉमेडी. श्याम, तुम्हीच ना ते? अहो, तुम्ही लग्नात कसे काय? अरे प्रियाच्या जुना मित्र आहे मी. माझी सुनबाई आहे. आम्हाला तर माहितच नव्हतं बुवा. ऐका हॅलो. अरे आज काय करतो तू? अरे मी 10वी पर्यंत जाईपर्यंत 10 वेळा फेल झालो होतो. तेव्हा 10वीत होती ना ती. विसर लागते तेव्हा बाल होते माझ्या डोक्यावर. प्रिया नवरा. अरे नमस्कार भाऊजी. अरे काँग्रेस काँग्रेस. भलती बारी पोरगी भेटली वा तुम्हाला. माझा मुलगा आहे. सर ते या असं करून दाखवा ना सर. एकदा करा ना. ठीक ठीक ठीक. थँक्यू. दोन्ही बाईनं बत्तड. जमलं का मला? जमलं. टीव्ही तुमचं भारी आहे बरं का. SHAAAMC. थँक्यू. आणि ती म्हणजे ते तर म्हणजे मस्त. ती ऐकलं कोणी? शर्ट कोणाचं आहे? माता नाही. अरे फोटो काढायचा ओंकार. एक पटकन फोटो काढ. अरे नको फोटो. हा ठीक आहे. हा, घ्या. इकडे बघा, इकडे बघा. हा फोटो द्या. सेल्फी. जरा एक फोटो. अरे सासरे बुवा, तुम्हीच काय रमताय ह्यात? लग्न नाही का लावायचंय आपलं? चला ना. प्रिया आणि माझं लग्न पण आहे ना. चला 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 चला. अरे काही एवढं वेळ आहे तुम्ही लगा. कशाला ताप देताय त्यासनी लगा? पाहुणा आहे ताप देते. आज करू नये. नाही शामराव, पण खरं शूटिंग आणखी. धन्यवाद बरं का. अरे खरंच धन्यवाद. अरे काय करताय दादा? असं नका करू ना. नाही, मला प्रिया म्हणली होती, पत्रिका पाठवली, पण मला काय वाटलं नव्हतं बा तुम्ही याल. अरे नाही नाही. तुम्ही बिझी असता बाबा शूटिंग बिटिंग मध्ये. हो, हो, हो. पण धन्यवाद, खरंच भारी वाटलं. अरे नाही, तुम्ही नाही, आले. असं काय? अरे एवढी जुनी. एक शिल्पी घे बरं. अरे शिल्पी. अरे नाही काय जुनी मैत्रीण आहे ती माझी. मला तर येणंच होतं तिच्या लग्नात. लहान बहिणीसारखी आहे माझ्या ती. नाही, पण हे ते तुम्ही कॉमेडी श्याम सुंदर राजपूत. तुम्ही आलात, खूप आनंद झाला. आमच्याकडून तुमचं खूप स्वागत. अरे फोटो काढ. अगं आई. Shooting करा. इकडे बघा. इथे ये. स्वागत. इकडे बघा.
मिठ्या कसली मारतेस तू त्यांना? अरे असं काय कळतं का तुला? आपल्या लग्नात आले ते, माझ्या मुलाचं लग्न आहे, स्वागत काय हात जोडून करणार का? मिठी तरी मारायला पाहिजे ना. अगं कसली मिठी मारतेस? नॉर्मल सेलिब्रिटी आहेत ते, असे मोठे सेलिब्रिटी नाही आहेत. हळू बोल. हळू बोल म्हणजे ह्यांचा प्रोमो पण लागत नाही. चौगुल्यांबरोबर असले ना स्किट मध्ये तरच ह्यांचा प्रोमो लागतो, नाही तर ह्यांचं बेसिक आहेत ते. ओंकार काय बोलतोयस तू? सगळं ऐकू जात आहे त्यांना ओंकार. अरे सॉरी. ठीक आहे, हरकत नाही. Sorry, हा, sorry, नाही sorry. मी काही एवढं मनाला लावून घेत नाही. हा, एवढं काही टेन्शन. आणि ऐका ना, नाही नाही पण अरे खूप मोठा सुपरस्टार आहे श्याम, तुला माहित नसेल तर सांगते. खानदेशला त्याच्या टकलाला हात लावायला मुली मरतात. प्लीज. अरे काय प्रिया, नको ना. अरे नाही, तो एक सुपारी घेतो ना, ए या म्हणायचे 50,000 घेतो. बापरे. अरे शीख जरा त्यांच्याकडून. प्रिया प्रिया ऐक ना, एवढं नको ना एक्सप्लेन अरे करू. पण खरंच आहे ना. अरे ते जे बोलले ना, मी मनाला नाही लावून घेतलं. ठीक आहे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. नसते बघितले असतील त्यांनी अरे पण स्किट माझे, हरकत. आणि आज तुमच्या दिवस आहे. आज माझ्यावरून झगडे करू नका. बरं. हा, चला लग्नाची विधी आहे ना, आठवून घ्या. चांगलं बोलला. चला चला सासू बुवा. लग्न होय बापू थांबा जरा. काय एक रील झालं पाहिजे. श्यामराव आले एक रील झालं पाहिजे. काय रील माहितीये का? प्रियाच्या मिठीचं रील करायचं, म्हणजे प्रिया तिकडून स्लो मोशन मध्ये पळत येणार, तुम्ही ओंकार असं करायचं, लोकांनी वाटणार की प्रिया येतील तुम्हाला मिठी मारती, पण ती तुम्हाला बाजूला सरणार आणि ह्याच मिठी मारणार. ओंकारचा पोपट रील होते व्हायरल. अरे थांबा. अरे नाही थांबा रे जरा. सासरे बुवा, रील करायचं ठरलंय का आपलं? नाही की नाही, आपल्याला मुहूर्तावर लग्न लावायचं ठरलेलं आहे. व्हायरल होईल की. अरे ओंकार सध्या ट्रेंड सुरू आहे. वनिता खरात मॅडम आहेत ना, त्यांच्या लग्नाची सीडी बॉक्स सगळं तेच आहे रील बी. त्या मॅडमच्या लग्नाचं मला काय सांगू नको. लग्न होता का धांगड दिंगा होता का काहीच कळत नाही मला. त्या लग्नाच्या सीडीवर ना आधी लिहा ही लग्नाची सीडी आहे, तेव्हा कुठे कळतं ती लग्नाची सीडी आहे? त्याचं काय मला सांगू? श्याम अहो राजपूत, तुम्ही सांगा ना, रील बिल अरे करायचं ओंकार ऐक नका ना, ना, 2 ऐका. मिनिटाचं काम पटकन होईल. चला पटकन. प्रिया तू इकडून धावत मी रेडी विधी आहे. ओंक्या, तुला काही कळत नाही, माझं ऐकायचं. आई सांगते ना, करू दे रील. बाजूला हो तू. नाही मग इथे उभा राहा, असं हिरो सारखं कर. असं मला ते करतोस ना तू ते कर. रेडी का सगळे? रेडी का? हो. चला 1 2 3 ऍक्शन. ला 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 अय्यो, किती सुंदर झालं. ऐका ना, ऐका. अरे व्हायरल सोडा, आता करूया का विधी? झालं ना रील बिल? नाही अजून एक रील मला सुचलंय. आता ना मी इथून अशी स्लो मोशन मध्ये धावत येते आई. आणि हे प्रियाचे वडील आहेत ना, त्यांना वाटेल की मी त्यांना मिठी मारतीये, पण मी धावत जाईन आणि श्याम सुंदर राजपूतांना मिठी मारेल आणि मग हे यांचं पोपट होईल. असं रील करूया आपण. चल. अरे नका ना दादा, नको. काय बोलते? वरमाय हो. आला मला कशाला वाटताय लागा मधी? नाही. या बघा सुपारी बसणं आपली बोलणी चालली ती. माझ्या मनात बी नाही हो तसलं कवा. तुम्ही आता मनात भरावताय माझ्या. आता मनात भरलंय तर मग मला मनात काढायला बी जमणार नाही असं. सासरे बुवा, काय म्हणतात? त्याच्यामुळं नाही कसलं नाही. नाही, आता ते मनात भरवलंय मला. अगं आई, तुला काय कळतंय का? आपले वडील आहेत ना तिकडे मिठ्या मारायला, आहे ना, कशाला मिठ्या मारायच्या? गाढवा काय वाटेल ते बोलतोय. गाढवा? अरे हे आपली मजा चालली आहे ना, रील व्हायरल होईल ना तुझ्या लग्नाचा. नको रील नको, मला नाही करायचंय काही व्हायरल. हो राज, तुम्ही सांगा ना हो, जरा. ऐका ना, नको ना. ऐका दादा, हे दादा, फोटो बिटो दादा, बंद ऐका, करा ना. ऐका आपलं ना, एक मिनिट. कसं आहे माहिती का? लग्न मी आहे. याच्यामुळे मुद्दाम लग्नाला जात नाही, माहिती का? हा. काय आपण मित्र म्हणून लग्नाला जातो, अंगारा त्रास होतो. मग म्हणजे मुद्दाम लोक त्रास देत नाही, प्रेमच असतं त्यांचं. पण काय आपले अपेक्षा अशी असते बाबा की मित्राने मित्र म्हणून आपल्याकडे बघावं, तो सेलिब्रिटी म्हणून बघतो. तर या स्टार स्टेटस काय करायचं? चाटायचे का? तुम्हाला सांगतो, एका लग्नाला आहे ना, अक्षता टाकल्या न जेवता पळून गेलो मी डायरेक्ट. हो, पळून गेलो. नाही, जोक नाही केला, खरं सांगतोय मी. हा, म्हणजे तिथे इतके फोटो काढत होते ना. अरे एवढ्या फोटोचं काय करायचं असतं यांना? पोस्ट करायचे असतात तो. नाही, पण कसं आहे, लग्नाचा दिवस आहे, हे महत्वाचे असतात ना. हे बोला ना, हे मी बोला. काय, मी मित्र म्हणून आलोय, मला जास्त महत्व नका देऊ. लवकर लग्नाची विधी आटपा, नाही तर ते गुरुजी आहेत ना, ते डायलॉग विसरून जातील. चला चला असं नको व्हायला, करू नका. या. दाजी हा काय रे? मी काय म्हणतो,
आता उखाण्याचा रील झाला ना तो माहोल होईल. ए चालेल. अगं चालेल काय बंट्या लग्न आधी लागतं मग उखाणा असतो. दाजी ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या उखाणा. नकोय ना मला विधीनुसार लग्न करायचं नाही राहायचं मला नाही इथं. जावई बापू झालं पाहिजे उखाण्याचं रील झालं पाहिजे झालं पाहिजे ओंक्या सुनबाई उखाणा घेणार. हा, उखाणा घे. सुनबाई उखाणा घे. ओ शूट करा शूट करा. हा. छान घे हा. श्याम सुंदर आला घरी, चैतन्य पसरलं दारी. व्हिडिओग्राफर छान छान. इकडे गेला कॅमेरा. काय बोलला? इथे घे कॅमेरा तिकडे काय घेतोय. अरे मला नावाने हाक मारला यार. व्हिडिओग्राफर काय? नवरदेव आहे मी. अरे असतील नवरदेव आहे. ह्याला सांगून ठेवा. कोणी मागवलं ह्याला? अगं उभा माझ्याशी बोलतोय हा. जावई बापू मांडवात असं चिडायचं नाही अरे लागा. मांडवा चिडायचं नाही नाही ओंक्या खूप चिडतोय. शांत राहा बरं शांत राहा. घेतोच का रे आता? इथे येतोस कॅमेरा घेऊन घे ग घे. सुनबाईचा उखाणा घे हा. रेकॉर्ड घे. हा त्यांच्या घे रे त्यांच्या घे रे. श्याम सुंदर आले दारी, चैतन्य पसरलं घरी. वा वा वा. लग्नाच्या लगबगीत सुद्धा आनंदी झाली वऱ्हाडी सारी. ए, थांबा रे. काय सॉलिड आहे सासरे बुवा माझं नावच नाही घेतलंय त्या उखाण्यात. नाव नाही घेतलं नवऱ्याचं नाव पाहिजे की नाही तिकडे प्रिया काय करतेस तू. सॉरी सॉरी. प्रिया नीट घे की नाव. हे बघ ह्यांचं नाव आहे की नाही श्याम सुंदरांचं ती ठेव तसंच त्याच्यामुळे व्हायरल होणार आहे. आणि पुढे ती काहीतरी चैतन्य पसरला आहे की नाही तिथं ओंकार पसरला घरी आज करून टाक. ओंकार पसरला घरी. काय बोलताय ओ सासरे बुवा. क्वालिटी नाव आहे अरे क्वालिटी. काय क्वालिटी नाव आहे ओंकार पसरला दारी. काय बोलताय म्हणजे श्यामसुंदर दारात आलेत आणि ओंकार असा हे पसरलाय घरात पसरलाय. कसं वाटतंय ते ऐकायला ओंकार असा पसर येणार. असू दे रे समजून घे ना ओंक्या. नाही नाही छान आहे छान आहे. आता माझा उखाणा कशाला घेतेस उखाणा? व्हायरल झाला पाहिजे रे ओंक्या. घ्या हो, आई घ्या घ्या. घेऊ मी. घ्या घ्या तुम्ही घ्या. हा माझं शूटिंग करताय ना हो. घ्या आता. तर उखाणा घेते हा हा, घे. चल चल ग आई चल. खानदेश सपूत आले आमच्या लग्नात. बरं का खानदेश सपूत आले आहेत आमच्या लग्नात. हास्य जत्रेचं लौकिक वाढो. तुमच्या हास्य जत्रेचं लौकिक वाढो. बांधते श्याम सुंदर सोबत लग्नाची गाठ. विजयराव. हा अरे काय बोलतोय ते? अरे अरे दादा कुठे गेले? दादा काय बोलतोय? आई आई काय झालं आवडला ना. अरे नको ना रे. विजयराव हा बाबांना सांगते श्याम सुंदर सोबत लग्नाची गाठ बांधतेस नाही, ते? नाही. अरे नाही हो, दादा. नाही नाही ते साक्षिणीच्या ऐवजी सोबतीनं परत घेते राहू दे ना. ना. हास्य जत्रेचं लौकिक वाढू दे. बांधते श्याम सुंदरच्या साक्षीने लग्नाची गाठ. विजयराव. हा हा ऐका ना आता जमलं की नका ना, नका काय? ना. जमलं. त्या विजयरावांना काय वाटेल? अहो त्यांना वाटायला ते आहेत कुठे लग्नात. नाहीये. नाही येत ना. अहो लग्नाच्या वरातीत नाचले. ए पाय सटकला लेंगा फाटला. आता ते काय टेलर कडे बसली आहेत लुंगीवर टेबल आई बस. अरे ते बसली आहेत मी कशाला बसू. विनोदाला लुंगी घालायला पाहिजे एकदम. काय बोलतोय? काय बोलतेस? चल ना रे तू काहीतरी विधी वगैरे करूया की नको करूया. करूया? आणि तुम्ही पण जरा नीट बघा. अरे मी काही नाही करते. त्यांना बोलू ते नको, ऐकतच नाही. celebrity आहे. चला ना सासरे बुवा, माझं म्हणणं आहे लग्न अरे, लावा. लग्नाची मग आपल्याला काय करायचं ते करा. त्यांना लांब ठेवा. इथे ये. अगं ये जा, तिकडे जा त्याच्याबरोबर जा. नाही नाही नाही. अरे करा लग्नाची विधी करा प्लीज. चला मग शांत राहू दे मला. अंतरपट धरा. तुला वाटली का अंतरपट धरा. अंतरपट धरा. काहीतरी विधीने होऊ दे ना. मला विधीची असं पावित्र्यता हवी होती म्हणून मी केलं ना. होणार नाही तर कोर्टात गेलो असतो की लग्न व्यस्तच होणार. थोडं विधी असू द्यात. व्यवस्थित. बंगला अष्टका सुरू करूयात. मी घेऊ लिहिले वेगळी. अरे तुम्ही घ्या. घे, चल. अरे थांबा ना. अरे नाहीयेत मंगलाष्टक ह्या अशा नाहीये, नाहीयेत. नाही, पण जरा चांगलं सांगा ना तुम्ही तरी ऐका सांगा ना. ना. त्यांचे ते महत्वाचे. पुढच्या काय मंगलाष्टका नको आहेत हो, ते तुम्ही डायरेक्ट ते हे घ्या तदनंतर येत आहे का. घेतो वाजंत्री सावधान, वराडी सावधान, सेलिब्रिटी सावधान, शुभमंगला सावधान.
मिनिट थांब थांब शामराव हा? प्रियाला उचलून घ्या अहो काय बोलताय नाही ना हो. घ्या उचलून अहो, जाऊ नका असं नका करू. उचला उचला अरे, उचला काय करताय? उचला ऐका, उचला 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 ए, हसला. तुम्ही पण चला, चला. घ्या उचलून. मला मला पण उचला. मला उचला ना ओंक्या, हात घाल. आई तू माझ्या बाजूने आहे हात घाल ना तू पटकन. मला उचला ना कोणी. माझ्या बाजूनी तरी राहा कोणीतरी. टाकलं काय ते ओंकार मी आहे. हात- ऐका माझे लिगामेंट गेलेले आहे, लवकर करा. अरे नाही करायचं मला लग्न काहीतरी मूर्खाचा बाजार लावलाय ते व्हायरल 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 कोणाला विधीची काय पडलेलीच नाहीये इथे. माझं लग्न आहे ना. तुम्ही त्या लांब राहा, तुम्हाला मारून टाकेन मी. नाही तुला सेलिब्रिटीच्या असं बोलतात लाज वाटते तुला आपल्या लग्नात आलं असं वागशील घरी चल तुला मी बघते बरोबर घेऊन जाऊ पोरगी दिसतीच नाही मला नाही, सेलिब्रिटीच्या असं बोलतात. वा 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 इतका भारी झाला परफॉर्मन्स इतका भारी झाला की व्हायरल होणार आहे मस्त प्रसादा अप्रतिम अप्रतिम. अनेकदा हे असे प्रसंग वाट्याला आलेत आणि त्यातनं मी असा निर्णय काही वर्षांपूर्वीच घेऊन टाकला की अशा कुठल्याच कार्यक्रमाला नात्यातल्या जायचं नाही, मी जात नाही. कारण काय होतं, जी उत्सव मूर्ती असते, ज्याचा दिवस असतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावला गेल्याचं दुःख मी नाही घेऊ शकत. तो त्याचा दिवस आहे, तो त्यालाच मिळाला होय. पाहिजे. बाकी कौतुक करून घेण्यासाठी आपल्याला नाटक आहे की, नाटकानंतर प्रेक्षक येऊन कौतुक करतात की आपलं. पिक्चर्स आहेत आपले, हास्यजत्रा आहे, ते बघून आपल्याला भेटतातच. पण त्या फंक्शनमध्ये नको असं असं खूप मनापासनं वाटायला लागलं. त्यामुळे मला अत्यंत जवळचा आणि अत्यंत महत्त्वाचा वाटला हा विषय आणि तो इतक्या रंजक पद्धतीने मांडला गेला. त्याबद्दल तुमच्या सगळ्या संपूर्ण या प्रहसनातल्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मंडळी आता इथे रंगणार आहे गौरवचं स्वयंवर. चला तर बघूया कोणती स्पर्धक ठरतेय फिल्टर पाड्याची सून आणि कशी वाजतेय गौरवच्या लग्नाची धून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडचं. हॅलो एव्हरीवन, नमस्कार, आदाब, केम छो, काय कसं काय महाराष्ट्र. मी तुमचा आवडता अँकर प्रथमेश. आणि मी तुमच्या सगळ्यांची लाडकी टेस्ट होया वन डे कॉमेडीची सचिन ईशा डे. काय करतोय तो सुरू झालंय तो बरोबर आहे. काय हे 600 एपिसोड इकडे बसले, हे कधी असं बोलले नाही. तू 6 महिन्यात बोलशील. लिहून आलेलं स्क्रिप्ट मध्ये पुढे कंसात एडिट हे पण लिहिलं होतं. स्माइल ऑन फेस, कंटिन्यू. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या नव्या कोऱ्या करकरीत शो मध्ये ज्याचं नाव आहे MHJ मराठी प्रस्तुत स्वयंवर गौरव मोरेचं, को पावर्ड बाय अफगाण खजूर. तर आज या इथे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतलं पहिलं स्वयंवर होणार आहे आणि ते सुद्धा लाईव्ह. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाते. तर आता वेळ न घालवता आपण बोलवूया महाराष्ट्राचा मोस्ट एलिजिबल बॅचलर मिस्टर गौरव मोरे. हॅलो एव्हरीवन, अगं गौरव मोरे फ्रॉम पवाई फिल्टर पाडा. अरे बाप, मरतो का काय मी? ये बच्ची स्वयंवर. वेलकम 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 सर, तुमचं खूप स्वागत आमच्या Hi. शो मध्ये. Thank you, thank you. तुमचं स्वयंवर होतंय सर, तुम्हाला कसं वाटतंय? ईशा जी, किसी ने सच कहा है, जलती है दुनिया जलाने वाला चाहिए, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. हाय हाय हाय, क्या तुम्हाला बात. सांगतो, या हास्य जत्रेवाल्यांनी खूप प्रयत्न केले की माझं लग्न मोडलं पाहिजे, लग्न झालंच नाही पाहिजे. पण शेवटी नियतीच्या मनात काय आहे बघितलं ना, छोटे मोठे लोगों का शादी होता है, बड़े लोग का स्वयंवर होता है. कळलं ना? त्या कंटेनर मधल्या छाव्यांना जाऊन सांगा ती कंटेनरच्या बाहेर पडा, जग खूप मोठं आहे आणि त्यातल्या त्यात गौरव मोरे पण खूप मोठा आहे. ह्यांना काय वाटलं,
ह्यांनी जर माझं लग्न लावून नाही दिलं तर मी काय बिन लग्नाचं राहणार आहे? अरे हटा. गौरव मोरेचं स्वयंवर लाईव्ह दुनिया बघते दुनिया. यस सर. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय सर या. की जसं मुलींना कळलं की गौरव मोरेचं स्वयंवर आहे त्यांनी होत्या तिथून उड्या मारल्या सर. काय बोलताय? सर फॉर्म घेण्यासाठी फॉर्म घेण्यासाठी उड्या मारल्या सर. देशभरातून 16.5 लाख फॉर्म आले सर. किती? 16.5 लाख. 16.5 लाख? येस सर. पण सर आमच्या क्रिएटिव्ह टीमने त्या 16.5 लाख मुलींमधून 4 सर्वोत्तम मुली तुमच्यासाठी निवडल्या सर. काय क्रिएटिव्ह टीम आहे यार. आणि 16.5 लाखात 4 निवडल्यात. येस सर. सगळं काही तुमच्यासाठी. सर तुम्ही लवकरात लवकर स्थानापन्न व्हा. आपण स्वयंवराला सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या. येस सर. येस सर. ओ माय गॉड, व्हॉट अ हँडसम बॉय लाईक गोविंदा. सर आता आपण बोलूया त्या सर्वोत्तम 4 मुलींना. पहिली येते कल्याणची चुलबुली शिवाले. वाव. अरे किती सुंदर आहे यार ही. ऐका ना, बाकीच्यांना बोलू नका, इकडेच फायनल करून टाका. येस. आरामात अरे येस. बिग फॅन. हा? बिग फॅन. फॅन तर बिग आहे पण ट्यूब लाईट त्याच्यापेक्षा बिग आहे. हा जर विनोद मी हास्य जत्रेमध्ये केला असता ना, बूम असा लापटाला असता. ठीक आहे, याला कळत नाही. तुमचा दर्जा आहे सर. मला वाटतंय ना. प्लीज प्लीज बसून घ्या. आपण दुसऱ्या स्पर्धकाला बोलवूया. Yes. दुसरी स्पर्धक आहे सुरतची चेतना खूबसूरत. क्या बात आहे यार. ए, ही सुरत तर मीच लुटणार भाई. खतरनाक आहे. गौरव मोरे. एम गौरव मोरे नाही, जी गौरव मोरे. अरे पडली. अरे उत्तर नाही. हॅलो सर तुम्ही काय उचलताय? तिची गुजराती भाषा. सॉरी मला સારું વાવ. એમ ગૌરવ મોરે. હું તારો બિગ ફેન. फॅन तर बिग आहेच पण असू द्या कळणार नाही. MHJ मध्ये मात्र बूम असं लाईव्ह चालू आहे सर. लाईव्ह चालू आहे. हाय. ओके. तर आता आपण बोलूया आपली तिसरी कंटेस्टंट जी आली आहे बेंगॉल वरून. बेंगॉलची मिष्टी मिष्टी बोनिता चट्टोपाध्याय. आय एम सॉरी. अरे सिक्युरिटीला बोलवा. काय? 16.5 लाख स्पर्धक एकत्र आलेत. नो सर ये ना चल बे. काय? मी एकलाच हो बे. हो तुम्ही एकटेच हो बो. हो मला वाटलं बंगालचा महासागर आला की काय. पण काय म्हणा, याला म्हणतात बांगला ब्युटी. एकदम गोल चेहरा लाईक रसगोल्ला. सर हे सगळे तुमच्यासाठी निवडले आमच्या क्रिएटिव्ह टीमने सर. क्रिएटिव्ह टीमला आय लव्ह यू सांगा. मी काय म्हणतो 3 अरे बस करा ना यार. बच्चों की जान लोगे क्या अभी. थांब के बैठिये सर. अजून चौथी स्पर्धक यायची आहे. तुम्ही प्लीज इकडे स्थानापन्न व्हा. हाय. तर चौथी स्पर्धक आता येणार आहे नागालँडची वेरोनिका हॉटवर्ड. गौऱ्या परफेक्ट मॅच. लाईव्ह कमेंट यायला लागल्या तर स्वयंवराला परफेक्ट मॅच म्हणून. हे काय आणलंय बी तुम्ही. सर 16.5 लाखाचं तुम्ही हे निवडलंय. काय नाव आहे. व्हेरोनिका हॉटवर्ल्ड. चेहरा बघून सांगा याला शोभते काय नाव. गौरव सर, मी तुमची लहानपणापासून खूप मोठी फॅन आहे सर. अरे मी 2 वर्षापूर्वी स्टार झालो यार. लहानपण
लहानपणापासून कशी काय फॅन आहेस तू लहानपणापासून कशी काय फॅन आहे सर तुम्ही घाबरू नका ती पण लहानपणापासून मुलगी नाहीये आता 2 तासापूर्वी झाली आहे फन एलिमेंट कॉमेडी थोडा प्रयत्न केला सर ऐका सर स्वयंवर हलकं फुलकं व्हावं म्हणून मी थोडा मध्ये फन एलिमेंट केला हलका फुलका नाही लाईव्ह आहे कुठनं आणला तुम्ही यार सर ह्याला हिला हिलू काय बोलू याला यार सर लाईव्ह लोक ते सांगतो तुम्ही काय करता यार हे सगळं डोंट वरी सर ह्या 4 मधली एक तुमची पत्नी होणार आहे सर वेरोनिकाची तुम्ही तुमची पोझिशन घ्या प्लीज आणि आपण सर प्लीज बसून घ्या ना सर प्लीज बसून घ्या सर प्लीज तर सर आता आपण स्वयंवरात सुरुवात करूया आणि आपण वळूया पहिल्या राऊंड कडे Yes. पहिला राऊंड आहे गौरव वरच्या चारोळ्या पहिली चारोळी तुम्हाला ऐकवायला येते कल्याणवरून चुलबुली शिवाले मी तुमच्यासाठी स्पेशल तयार केले खूप नर्वस झालं माय It's okay. करा बिंदास करा ओके A फॉर ॲपल B फॉर बनाना A फॉर ॲपल B फॉर बनाना गौरव मोरे कथा टनाना टनाना क्या बात है वा 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 ही कुठली चारोळी आहे सर काय आलं हे बालवाडी लेवलचं आहे त्याच्यापेक्षा खालचं आहे मनापासून तयार मनापासून तुम्ही करताय मनापासून पण त्याला मजा नाही माय गॉड म्हणजे सर तुम्हाला ही चारोळी आवडली नाहीये म्हणजे मला नाही आवडते सॉरी शिवालीजी म्हणजे या राऊंड मधनं शिवालीजी तुम्ही बाद होताय आय एम सॉरी शिवालीजी पण मजाच नाही हो ए फॉर ऍपल बी फॉर बनाना कसं सर असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका सर तुमच्यासाठी हे 4 जण आहेत सर आपल्याला 1 मिलियन फॉलोअर्स आलेत सर ओके आणि आता तुमच्या समोर चारोळी घेऊन येते बेंगॉलवरून आलेली बोनिता चट्टोपाध्याय जरा हळू काय करता यार लाईव्ह लोक 1 मिलियन लोक बघतायत ना सांभाळ सर हळू सर सॉरी सर चारोळी चारोळी येस चारोळी हा कोणाला आवडतो बंगाली सौंदर्स सौंदर्स कोणाला आवडतो बंगाली सौंदर्स कोणाला आवडतो रसगोल्ला वा आम्हाला आवडतो गौरव मोरे आणि त्याचा मोठा मोठा कोल्हा रसगुल्ला आणि कल्ला हे आवडत आहे ना हे जुळवलंय लेखकांनी नाही सर ते काय म्हणजे कशासाठी अरे हे तुम्हाला नाही आवडले मला हे अजिबात आवडलं फालतूगिरी झाली सगळी अरे ओ माय गॉड बोनिता तुमची चारोळी गौरव सरांना आवडली नाही त्यामुळे तुम्ही या राऊंड मधनं बाद होता सॉरी पण मायूस होऊ नका अजून एक कंटेस्टंट आहे कोण आहे 3च आहेत ना नाही, आता सर. प्रस्तुत करणार आहे चारोळी वेरोनिका वा विराज वा घेऊ का काय चारोळी काय घेऊ घे घेते हा ठोक्यात ठोके साथ गौरवजी नाही बस का संपला यार नाही. ठोके साथ असं काय चारोळी कुठली बस हा राऊंड कॅन्सल नाही गौरव. संपली चारोळी नाही पाहिजे मला चिडू नका गौरव. काय सर मला पुढे बोलू तर द्या कशाला बोलताय कसं आहे ते ठोक्यात साथ ही कुठली चारोळी आहे यार गौरवजी प्लीज प्लीज त्यांना बोलू द्या काय पण ठोक्यात ठोके साथ कुकर मध्ये शिजवला भात आहा. वेरोनिका मागते गौरवरावांचा हात नाही प्लीज हे नको यार हे नको वा वा प्रदीप प्रदीप सर ऑडियन्स रिस्पॉन्स बघा सर ऑडियन्स लाईक लाईक हार्ट सर त्यांनी भात शिजवून तुमचा हात मागितला सर कुकर लावलं ते ना बघितलं गौरवजी कुकर लावलं ते पण सॉरी गौरवजी ऑडियन्स पोल मुळे आपल्याला या राऊंडची विनर डिक्लेअर करावी लागणार आहे आणि विनर आहे वेरोनिका हॉट आणि आमच्या राऊंड प्रमाणे मला भीती वाटायला लागली जवळ घ्या ना 2 मिनिटं ओके सर आणि आमच्या फॉर्मॅट प्रमाणे पहिल्या राऊंड नंतर आता वेरोनिकाजी जिंकलेल्या आहेत पहिला राऊंड त्यामुळे त्या गौरवजींच्या बाजूला बसतील नाही माझ्या प्लीज वेरोनिकाजी लाईव्ह चालू आहे म्हणून यार तर आता
आपण वळूया आपल्या दुसऱ्या राऊंड कडे. तो हुजूर, ह्या राऊंड मध्ये आमच्या कंटेस्टंटना मिळणार आहे अफगाण खजूर. आमच्या क्रिएटिव्ह टीमने खूप इनोव्हेटिव्ह राऊंड शोधून काढलेला आहे, ज्याचं नाव आहे कोणाचा खजूर पुचकन जाई. काय राऊंड आहे हा? कोणाचा खजूर पुचकन जाई. दळपती राऊंड आहे हा. याला काय अर्थ नाही यार. काय नाव आहे राऊंड नाही नाही सर, सर हा खूप इंटरेस्टिंग राऊंड आहे सर. म्हणजे काय? काय करणार आम्ही ह्या सगळ्यांना एक एक खजूर देणार आणि खजूर खायचा, आणि जी कंटेस्टंट खजुराची बी सर्वात लांब थुकेल ती हा राऊंड जिंकेल सर. खूप कमाल राऊंड आहे सर, खूप कमाल. खजूर खाऊन बिया थुकणाऱ्या बाईमध्ये असं काय बघणार आहे मी जिच्यासोबत मला लग्न करावं लागणार आहे. आणि मला उद्या कोणी विचारलं बाबा तू का लग्न केलं, तर मी काय सांगू मुलगी लांब लांब थुकते थु, थु, असं. सर तसं नाही. फालतूगिरी आहे यार ही, सर, फालतूगिरी सर, आहे. सर, calm down. लाईव्ह चालू आहे, तुम्ही काय करता यार. काम डाऊन सर. कसं आहे की आपले स्पॉन्सर्स आहेत ना अफगाण खजूर, तर त्यांच्या इंटिग्रेशन साठी आपल्याला राऊंड मध्ये त्यांचं नाव घ्यावं लागणार आहे. चला द्या मला. ओके वा. ओके, पण सर त्याच्यासाठी तुम्हाला हातात खजूर घ्यावे लागतील. काय बोलता यार. सर सर हे बघा सर, हे खजूर तुमच्या हातात असतील आणि ह्या ललना तुमच्या हातातून खजूर घेतील. कमॉन कमॉन कमॉन, सगळ्यांनी खजूर घ्या. कमॉन कमॉन. आणि आता सगळ्या ललना खजूर खात आहेत, खजूर चगळत आहेत, आणि थोड्याच वेळात आता खजूर थुकणार आहेत. ओके, तर आता पहिला खजूर थुकतील शिवालीजी. शिवाले. लांब 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 शिवालीजी. हा ओ शिवाली. ओ 3 फूट. 3 फूट खजूर थुकलेला आहे. आता आहे चेतना. हा हा चेतनाजी. ठीक आहे, शिवालीजीपेक्षा कमी आहे, हरकत नाही. शिवालीजी शिवालीजी 1.5 फूट सर, 1.5 फूट सर. बोनिताजी बोनिता. हा. आता आहेत बोनिताजी. हा. 1 2 3. अबे बी कुठं आहे. बी गिळगो. आमको बी गिळगो. बी गिळली. बी गिळली. चला झालं ना, मग शिवालीजी जिंकल्या ना. नाही 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 सर, नाही. असं कसं सर. काय वेरोनिकाची. येस. हा राऊंड कम ऑन कम ऑन कमॉन कमॉन. कम ऑन. ओ माय गॉड, 2 मिलियन सर. सर सर जाऊ दे, मोजून काही उपयोग नाही सर. सरळ कळतं की ह्या राऊंडची विनर आहे वेरोनिका. I won, गौरव, I won. तू आयवन ना तू डोक्याची. एक मिनिट काय ऐका ना. हा सर. काही करा, हुला हरवा. हुला काही करून हरवा. हू जिंकली नाही पाहिजे. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे यार. तिघींपैकी ना मला कुणाशी लग्न करायला तयार आहे. मी तर ईशाजी सोबत पण लग्न करायला तयार आहे. पण मी नाही आहे ना तयार. बघितलं, याला म्हणतात रियालिटी. पण हू रियालिटी डेंजर आहे, ती मी ऍक्सेप्टच करू शकत नाही. सर पाया पडता प्लीज हरवा. सर सर आय ट्राय माय लेवल बेस्ट सर. भाई तू परडेसाठी करतोय रे. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे यार. ऐक ना, एक भाऊ म्हणून सल्ला घे. डोळे बंद कर, इमॅजिन कर मी आणि हू मार्केटमध्ये फिरतोय. सर सर नको 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 सर. नको ना, मग मी कसं ऍक्सेप्ट करू यार. नाही 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 सर सर सर, मी काहीतरी आम्ही करतो. लक्ष देतो. मी मी नाही काहीतरी जिंकणार. करतो. नाही सर हा लास्ट राऊंड आहे. हा राऊंड जी जिंकेल ती तुमची पत्नी आहे. हा. ओके, आणि Yes. हू नाही जिंकणार. Yes. तुला हरवा. तर ह्या आपल्या राऊंड मध्ये ह्या ललनांच्या डोळ्यावर आपण बांधणार आहोत ब्लाइंड फोल्ड, आणि गौरव सरांना मारणार आहोत आपण परफ्यूम. आणि जी ललना तिच्या नाकाने गौरव सरांचा वास ओळखेल आणि गौरव सरांना पकडेल, ती होईल गौरव सरांची लाईफ पार्टनर. कुठली एलिजिबिलिटी आहे माझी बायको शोधायची ही. हा पॉवरफुल नाक. मला काय बायकोला घेऊन काय बॉम्ब शोधायला जायचं आहे. सर खेळून तर बघा, खूप इंटरेस्टिंग राऊंड आहे. काय वा यार, पूर्ण दुनिया बघते. हनी प्लीज. आणि बोलते यार, हे सांग ना यार प्लीज. हो असं तुम्हाला काय सांगू, हे बघा मला असं बांधायला लागतंय. ओके ओके, सगळ्यांनी ओके. पट्ट्या बांधलेल्या आहेत. सगळे रेडी आहेत. मी गौरव सरांना हा परफ्यूम मारतोय. गौरव सर, सर हात वर करा सर. भिकार राऊंड आहे पण खरं वर्ग सर कमाल राऊंड आहे. MH परफ्यूम. मी आहे. इकडे या. ओके. हा. हुला हरवा. काय करा, हुला हरवा. सर हू हरणार, ह्या 3 पैकी एक जिंकणार. मी सांगतो सर. माझे शब्द. यार कुणी जिंकू यार, मला रडायला लागले आता. माय गॉड सर, 5 मिलियन व्ह्युअर्स सर. व्ह्युअर्स वाटतात सर. तर आता आपण शेवटचा राऊंड सुरू करूया.
सर आणि सगळ्यांना हाय केलंय शेवटचा राऊंड सुरू करूया सो 1 2 and 3 शोधा मुलींनो सरांना शोधा पॉनिताची इकडे पॉनिताची हा कम ऑन ओ माय गॉड मला असं वनिताजी, उलटं, वाटतंय शिवालीजी जिंकणार आहेत शिवालीजी शिवालीजी इकडे मागे शिवालीजी इकडे शिवालीजी अरे शिवालीजी माझं ऐका ना शिवालीजी परफॉर्मन्स होता ओ माय गॉड प्रसाद दा विराज, माझ्यातला माणूस खूप घाबरलाय तुला येऊन मिठी मारायला, पण माझ्यातला हास्यरसिक मला बसू देत नाहीये. विराज, तुझं खूप कौतुक. अनेक छोट्या छोट्या भूमिका तू करत आलास, चुकत आलास, धडपडत आलास. ज्या काही चुका तू केल्यास, जे काही धडपडलास, त्याच्यात तू कधीही तुझा प्रामाणिकपणा सोडला नाहीस आणि त्याच्यावर मोठे गोस्वामींचं बारीक लक्ष होतं आणि त्या प्रामाणिकपणाचं फलित म्हणून तू आज ही भूमिका करू शकलास. या अशा सगळ्या राक्षसी कलाकारांसमोर लेडीज गेटअपमध्ये येऊन इतका वेळ परफॉर्म करणं ही चेष्टा नाही आहे. ह्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते डेअरिंग तू दाखवलंस त्याकरता तुझ्यासाठी विशेष टाळ्या. नाईस गौऱ्या, फॅन्टॅस्टिक. गुजराती भाषेला जे उचललंस तू ला जवाब. बाकी तुम्ही सगळ्यात म्हणजे विराज इतक्या नाही पण छान दिसताय. प्रथमेश, ईशा मस्त फार मजा आली. फॅन्टॅस्टिक. विराज, कीप इट अप. सोनाली ताई. विराज, आउटस्टँडिंग, अप्रतिम केलंस तू. म्हणजे तुझं सगळं काम बघून मला असं वाटतं की एक केथरी जी कभी खुशी कभी गम मधली पू होती आणि ही हू आहे. हो की नाही? आय एम हू असं ती करत असते, तशी ही हू आम्हाला खूप लक्षात राहणार आहे. फार मस्त, खूप मस्त. मंडळी एका वर्तमानपत्राच्या उद्घाटनासाठी आली आहे तुम्हा आम्हा सगळ्यांची आवडती लॉली. चला तर बघूया आज आपल्याला कोणत्या गरमागरम बातम्या बघायला मिळत आहेत ते. नमस्कार मंडळी. मी संपादक प्रसाद खांडेकर. माझ्या दैनिक जनजागर या दैनिकाच्या लोकार्पण सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मला आनंद होतोय की माझ्या या दैनिकाच्या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे पत्रकार पॉली डिसूजा सर उपस्थित राहणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पॉली सरांचं. हॅलो एव्हरीवन. एक्सक्यूज मी. हॅलो. एक सेकंड. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? लॉली कम अंडेन अँड अंडेन अँड अंडेन. ते कम अगेन अँड अगेन असं असेल. दॅट इज एक मिनिट, कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? आय एम द लॉली. लॉलीला नाही ओळखलं का तुम्ही? तुम्हीच मला इकडे इंटिमेट केलंय ना. म्हणजे नाही. हो, यांनीच मला इथे इंटिमेट केलं. काय बोलतो? यांनी. एक मिनिट. काय काय आलं? हे काय केलं तुम्ही? काय आलं? तुम्ही पॉ केला. पॉ केला म्हणजे? तुम्ही लॉचा पॉचा केला. एक मिनिट, तुम्ही काय बडबडताय? तुम्ही केवढा मोठा मिस्टेक केला इथे. तुम्ही लॉलीचा पॉली केलाय मिस्टर. एक मिनिट, तुम्ही इथे गोंधळ घालताय मुळात. तुम्ही इथे का आलात? इथे पत्रकार पॉली येणार होते. एक मिनिट, या इव्हेंट कंपनीने काहीतरी गोंधळ घातला वाटतं. हॅलो, MHG इव्हेंट कंपनी. हॅलो.
अहो तुम्ही मी संपादक प्रसाद खांडेकर बोलतोय. तुम्ही इथे माझ्या दैनिकाच्या उद्घाटनाला कोणाला पाठवलंय? ओ आय एम सो सॉरी सर. ऍक्च्युली काय झालं ना, एक डीजे नाईट इव्हेंट होता, तिकडे मिस लॉलीना पाठवायचं होतं आणि तुमच्याकडे मिस्टर पॉलीना पाठवायचं होतं. पण आमच्या कोऑर्डिनेटरनी जरा गोंधळ घातला, त्यामुळे तिकडे मिस्टर पॉली गेले, तुमच्याकडे मिस लॉली आले. आय एम सॉरी. अहो, पण माझ्या दैनिकाचं उद्घाटन हे घरट्या बांधलींना टीका करेल. मला कळतंय का? नाही पण तेवढं काय झालं त्याच्यात? आता एवढे जागतिक कीर्तीचे पत्रकार मिस्टर पॉली तिकडे डीजे नाईटला सरकायला खटियावर नाचतायत की? हॅलो तुम्ही पण घ्या जरा ऍडजस्ट करून. हा ओके मला जरा काम आहे. सॉरी वन सेकंड. बाय बाय. हॅलो ऐका तसं हॅलो सो याने ठेवलं. मला सांगा, मी सुरुवात कुठून करू? मी त्याच्यापासून करू का? तुम्ही इथे येणं अपेक्षितच नाहीये. मग तुम्हाला काय पाहिजे? लॉली इकडून जायला पाहिजे? एक मिनिट. लॉली इथून जायला पाहिजे? नाही पाहिजे. नाही. सी माय फ्रेंड फॉलोइंग यू नो. अरे देवा, सगळ्यांना लॉली पाहिजे. हरकत नाही. पण आता पण काय मला सांगा मग. गोंधळ झालाय तर आता ते पुढे न्यावं लागेल. हं? ऍक्च्युली माझं दैनिक आहे, त्या दैनिकाचं आज इथे उद्घाटन आहे. लोकार्पण सोहळा आहे माझ्या दैनिकाचा. तुम्ही सांगा, फक्त तुम्ही लॉलीला सांगा, लॉली इज ऑल राऊंडर. हो हो. लॉलीला ऑल कमत. ऑल कमतं म्हणजे? लॉलीला सगळं येतं. तुम्ही फक्त लॉलीला विचारा, लॉली जहर हबीबी आहे. एक मिनिट, ते हजरजबाबी असं असेल. चुकली का? मिस्टेकली. सॉरी. नाही. दॅट इज दॅट. ती हे आहे, काय It's हजर okay. बेबी आहे. इट्स ओके. तुम्ही मला फक्त विचारा काय करायचं. येस माझ्या दैनिकाचं आज इथे उद्घाटन आपल्याला करायचं आहे. ओके. मला सांगा, तुमच्या दैनिकाचं नाव काय? व्हॉट इज द नेम? दैनिक जनजागर. ओ नाईस नेम. दैनिक जनगाजर. नाईस नेम. मॅडम दैनिक जनगाजर नाही, दैनिक जनजागर. ओ ओके. मी या पेपरचा संपादक. मी प्रसाद खांडेकर. हे बघा, हा आमचा पेपर. नाईस. मस्त आहे. वाव हँडसम प्रसादोक. आय नो दिस व्हेरी रुबाबदार. तुम्ही हेडलाईन वाचा आणि याचं आपण उद्घाटन करू. ओके. येस. स्त्रीची गगन भरा रीना उड्डा नस. एक मिनिट, हे काय वाचताय तुम्ही? वाचू दे ना मला. इस्रोची गगन भरारी उड्डाण सफल. असं आहे ते. ही न्यूज कुठेही फोड द्याल तुम्ही. सॉरी. काही बोलाल. चुकली. ऐका हे ना. बघा, मी तुम्हाला न्यूज वाचून दाखवतो. इथे काय लिहिलंय? जागतिक मॅरेथॉन स्पर्धा. ही न्यूज एक मिनिट. काय तुम्ही वाचून नाही दाखवायचं. म्हणजे? लॉली खूप होशियार आहे. लॉली नुसते फोटो बघून बातम्या ओळखते. एक चड्डी बनियान घातलेला माणूस पळताना दिसतोय. का? कारण त्याचं एका बाईबरोबर झिंगडू पुंगडू चालू होतं आणि त्याच्या बायकोने त्याला रंगे हात पकडलं, म्हणून तो पळतोय चड्डी बनियांवर. तो पळत सुटला आणि मागून त्याच्या माणसं धावतायत. तितक्यात एका माणसाने दोरी टाकली आणि त्याला अडकवलं. झालं? येस. एवढं जुळवून आणाल? फक्त मॅरेथॉन मध्ये धावणारे लोक आहेत चड्डी बनियांवर, आणि ती दोरी टाकली ना, ती फिनिशिंग लाईन आहे. ते तुमच्यासारखे वाचक असतात ना, म्हणून काही न्यूज पोर्टल्स आता फावतंय. पण आणि हे बंद करायलाच मी माझं दैनिक सुरू केलंय. कळलं? पत्रकारिताना अक्षरशः रस्ता आला चालेल न्यूज पोर्टल्समुळे. काय बातम्या देतात. अभिनेत्याने टाकला या अभिनेत्री सोबत फोटो, दोघांचं आता लग्न होणार का? तुम्हाला काय करायचंय? ते करतील ना दोघं. काय ते समीर चौगलेचं आलिशान घर पाहिलात का? आणि आतमध्ये कुठला तरी वेगळाच महालाचे फोटो. त्याला विचारा आधी, कुठे चालली आहे पत्रकारिता? काय करताय? त्याच्यावरच्या कमेंट्स वाचा. तुमच्या न्यूज पोर्टललाच लोक शिव्या घालत असतात, आणि हेच मला नाही करायचंय. आमच्या ह्या दैनिक जनजागरणची कॅप्शन काय माहितीये? जनतेने जनतेसाठी जनतेच्या माध्यमातून केलेला जागर, जनजागर. कॅप्शन. हा. जणाने जेणीसाठी जणांच्या मधोमधून चाललेल्या दैनिक. तुझे लायकी निक. एक मिनिट. डोंट क्लाइम युअर व्हॉइस ऑन टू मी. लॉलीला ओरडलेला आवडत नाही. लॉलीला क्राय. इकडे दे माझी कॉपी. इकडे दे. कलरफुल परफॉर्मन्स, मजा आ गया. सोनाली ताई. मी
सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायला आले होते एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी. तेव्हा मला लॉली पहिल्यांदा प्रत्यक्ष बघायला मिळाली होती आणि मी हरखून गेले होते आणि तेवढाच आनंद मला आजही झाला. खूप मस्त, असं सुंदर काम करत राहा. थँक्यू ताई. मंडळी, हास्याची ही रंगपंचमी अशी चालू राहणार आहे. वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.